आज मी एक वेगळं तंत्रज्ञान पाहिलं ते तुमच्यासमोर मांडण्यासाठी हा व्हिडिओ करतो आहे। हे तुम्ही पाहाल इथे टमाट्याची रोपं आहेत। तर ही रोपं यांनी कशी केली, ही नर्सरीचं काम पाहणारे जे आहेत कृष्णा पारधी, ते हिंदी विभागातले आहेत तसे। तर ते हिंदीत मराठी त्यांना बरोबर येणार नाही म्हणून त्यांच्यातर्फे मी बोलतो आहे आत्ता। त्यांच्या आईने त्यांना ही पद्धत सांगितली होती। त्यांची आई काय करते तर ते दाखवण्यासाठी हा व्हिडिओ आहे। त्यांची आई काय करते की त्यांची ही स्थानिक जात आहे, याच्यासोबतच हा वाफा बघाल तुम्ही, या वाफ्यात तुम्हाला काहीही दिसणार नाही। तर हे कशासाठी पाहायचे तर या वाफ्यात त्यांनी बाजारातलं सर्टिफाईड बियाणं टाकलं होतं। त्या बियाण्याचे 7-8 रोपं फक्त उगवलेत आणि त्या बदल्यात हे जे रोपं केली होती यांच्या आईच्या पद्धतीने यांनी, तर ते काय करतात, गाईच्या शेणाचं जी आपण गोवरी म्हणतो ती गोवरी जाळतात आणि त्या राखेवर अख्खं टमाटरच पिळून टाकतात, असं सगळं बी, आणि ते तसंच वाळू देतात। त्याची एखाद्या भाकरीसारखी भाकर तयार होते आणि ती किती दिवस ठेवता येते। मग नंतर ज्यावेळेस तुम्हाला रोपं तयार करायची असतात त्यावेळेस ती भाकर याच्यात टाकून द्यायची। त्या पद्धतीने यांनी हे रोपं केली। तर बघाल किती मोठ्या प्रमाणात हजारो रोपं उगवलेत आणि इथं अख्खं पाकिट टाकलं त्यांनी, 7-8 रोपं उगवलेत फक्त। तर हे जे विशेषता आहे या पद्धतीची ती दाखवण्यासाठी हा व्हिडिओ आहे। याच्यातले यांनी जवळपास 200-500 रोपं तिकडे लावले सुद्धा, आणि तरीही एवढे शिल्लक आहेत। हे 1000 रोपं सहज असतील असं मला वाटतं। आणि इथे मात्र काहीच नाही आहे। या बाजूच्या वाफ्यात तुम्ही पाहाल की इथे मात्र मला काहीही दिसत नाही आहे। एक 10-12 रोपं निघाले होते ते त्यांनी तिकडे लावले। तर हे तंत्रज्ञानासारखं याच्याकडे पाहिलं तर एक आपलाही फायदा होईल। हेच पद्धतीने तुम्ही इतरही वांगे मिरची वगैरेचं प्रयोग करून पाहू शकता। हे ज्यावेळेस लागवड होईल, आता काही याच्यातले लागलेत तर त्याचा भाग मी दाखवतो तुम्हाला आता। चला, मी जे म्हटलं चला दाखवतो मी तुम्हाला। तर आता बघा, हे लावलेले टमाटे त्याला आता फळं लागणं सुरू झालं। तर इथे मी दाखवतो तुम्हाला की हे फळं बघा, या इकडे आणून दाखवा तुम्ही कॅमेरा। हे किती मोठ्या मोठ्या साईजचे फळं आहेत इथे। हे बघा, हे अर्ध्या किलोपर्यंत एक टमाटर जरी इथे आहे, हे इथे पण आहेत टमाटे। हे सगळ्या याला मोठमोठी टमाटे लागलेली आहेत आतमध्ये। हे बघा, आणि याला काही फारसे खतं वगैरे काही दिलेले नाहीत। याला फक्त एक जीवामृताचा डोस त्यांनी दिलेला आहे, तेवढंच। तर ही पद्धत आता इथे बघा किती टोमॅटो इथे आहे का, आणि साईज त्याची हे बघा, हे टमाट्याच्या फळाच्या वजनाने हे झाड वाकल्या चाललं आहे। तर मला असं वाटतं की यांनी यांच्या आईने जी पद्धत सांगितली ती शेतकऱ्यासाठी फार उपयोगाची असं वाटतं। धन्यवाद।